आणि रोज तर्पण करते आणि पाळण्यात घालून ओवे घालते, पाळणा हलवते. मग ह्या तिघी जरी आल्या आणि खिडकीतून डोकावून पाहत होत्या. दुसऱ्या ह्या ओवे घालते, पाळणा हलवते. म्हणजे काय भाग्य देवाचं फळ, अनुश्रेयचं फळ. हे तिन्ही देव तिच्या पोटी आले जन्माला. आणि मग त्या तिन्ही पत्न्या आतमध्ये आल्या आणि बोलल्या, माता आम्ही चुकलो म्हणे, आम्ही करायला गेलो एक आणि झालं दुसरं, माफ करा म्हणे आम्हाला, आमचे पती आम्हाला द्या. अनुसूया बोलली, घ्या तुमचे पती तुम्ही शोधून घ्या. शोधून तर लक्ष्मी पुढे गेली आणि हात लावणार तेवढे तिने हात मागे घेतला. जर दुसराच असेल तर मागे घेतला. पुन्हा सावित्री गेली, सावित्री पाण्यापर्यंत गेली, आता हात लावणार लगेच घाटाने मागे हात घेतला. आणि नंतर पुन्हा पार्वती गेली, पार्वतीने हात लावला, मागे आली आणि पुन्हा म्हणजे माता आमचे पती आम्हाला ओळखू येत नाही. तर त्यावेळेला अनुसूया बोलली, कसल्या पतिव्रता आहेत म्हणे तुम्ही, तुम्हाला तुमचा पतीच ओळखायला येत नाही आणि पतिव्रता म्हणून घ्यायची केवढी आवश्यक म्हणे, तुम्हाला पतिव्रता होऊ शकत नाही म्हणे. का बोलले म्हणे, आम्ही माफी मागतो, आमचे पती आम्हाला पूर्ववत करून द्या. आणि तिने ते पाणी हातात घेतलं, पाणी त्या बाळावर शिंपडलं, पूर्ववर ते पती झाले. आता ज्या वेळेला अनुसूया ओव्या घालत होती ना, त्याच वेळेला आपली ऋषी तिथं आले. त्यांना एवढा आनंद झाला, अरे म्हणे आपल्या पत्नीनी त्यांनी ओळखलं, त्यांना ओळखायला काय अवघड होतं, हे काय बाळक येत काय, तिने देव परब्रह्मीचे जसे. आणि ती अत्रि ऋषीने ओळखलं आणि नमस्कार केला देवाला. आणि मग आता बरोबर झाले आणि अनुसूयाने सांगितलं, जा म्हणे तुमचे पती घेऊ. ते निघले जायला आणि अत्रि ऋषीला आणि अनुसूयाला एवढं भरू लागला का, देवा तुम्ही आमच्या आश्रमात आला, आमचा आश्रम एवढं पवित्र झाला, घर आमचं कुठे एवढे आनंदाने प्रफुल्लित झाली होती. नव्हतं तेव्हा काही नव्हतं, पण आता येऊन चालला, माझ्या किती दुःख होईल. तेव्हा देवाने सांगितलं का आम्ही लवकरच येणार आहोत. आता ते बद्दल ते थोडं सांगायचं राहिलं. अत्रि ऋषी हे ब्रह्मदेवाच्या डोळ्यापासून जन्माला आलेले होतं आणि मग त्यांचं जन्म झाला, लग्न झालं. लग्न झाल्यावर ब्रह्मदेवाने अत्रि ऋषीला सांगितलं का आता सृष्टीची रचना करायची, हे काम तुमच्याकडे. मग त्याच्याकरता काय करावं लागेल, तर घोर अशी तपश्चर्या करावी लागेल. मग हे अत्रि ऋषी आणि अनुसूया वृक्ष गिर पर्वतावर तिथं तपश्चर्या, घनघोर तपश्चर्या 100 वर्षे केली. आणि त्यावेळेला भगवान विष्णू प्रगट झाले आणि विचारलं, मागा म्हणे काय देऊ, तुमची खूप मोठी तपश्चर्या झाली. तेव्हा अत्रि ऋषीने सांगितलं, माझ्या पित्याने ब्रह्मदेवाने मला सृष्टीची रचना करायला सांगितली, तर त्याकरता काय करावं लागेल ते तुम्हीच ठरवा. मग भगवंतांनी सांगितलं का आम्ही तुझ्या पोटी जन्माला येणार आहोत, कारण ही अशी पवित्र मूस आम्हाला कुठेच भेटणार नाही, म्हणून मी तुझ्या पोटी जन्माला येणार आहे. आणि मग पहिले भगवान विष्णू दत्तात्रयाच्या रूपात नाही, भगवान शंकराच्या आशीर्वादाने दुर्वास ऋषीचा जन्म झाला. भगवान विष्णूच्या आशीर्वादाने महाविष्णू आपल्या विष्णूचा जन्म झाला आणि ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने चंद्राचा जन्म झाला. अत्रि ऋषी आणि दत्तात्रय भगवंत हे ब्रह्मचारी राहिले, तपश्चर्या केली त्यांनी. फक्त लग्न चंद्राने केलं. चंद्राने लग्न केलं. दक्ष राजाला 24 कन्या होत्या आणि हा दत्तात्रयचा अवतार सुद्धा 24वा वय. तर त्या दक्ष राजाला 24 कन्या होत्या आणि या 24 तरी चंद्राला दिल्या होत्या. पण चंद्र हा त्या बायकामध्ये भेदभाव करत होता. आणि या 24 आहेत ना, या चंद्राच्या कला आहेत आणि नक्षत्र आणि हे चंद्राचं प्रेम फक्त रोहिणीवर होतं, फक्त रोहिणीवर त्यांचं प्रेम होतं. त्यावेळेला दक्ष राजाने चंद्राला शाप दिला होता, इंद्राकडे बघत चंद्र झाला काळा, चंद्राला कलंक लागला,
दक्षाच्याने नारद चुकला चाळा भजनाचा आणि मग हे तिन्ही देव त्यांच्या पोटी जन्माला आले आणि मग ते तपाला निघून गेले. आता हे तपाला निघून गेले, यांनी लग्न केलं, जे ते ज्या स्थानावर चालले त्यावेळेला पुन्हा अत्री ऋषीला आणि अनुसयाला घरीवर आला. त्यामुळे आमच्याशी परीक्षा पाहता येता जाता हे दुःख सहन होत नाही. तेव्हा भगवान विष्णूने सांगितलं आता आम्ही तिन्ही देव एकाच रूपात तुझ्या घरी जन्माला येऊ. आणि त्यांनी काय केलं, तिघांनी आपला अंश एकत्र केला आणि त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्ता हा जाना असा हा दत्तात्रय भगवंताचा अवतार झाला. आपण नेहमी अभंग म्हणतो, आता सुरुवातीला घेतला अभंग पण विस्तार करायला. विस्तार असा आहे, आपण अभंग तीनच सिरे सहा हात, तीन सिरा आहेत सहा हात आहे, तया माझे दंडवत काखे जोडी पुढे स्वान नित्य जाणवीचे साथ. आता स्वान काय कशाचं रूप आहे? स्वान हे चार स्वानाचे चार वेद, त्यांच्याबरोबर गाय असायची. गाय कशाचं प्रतीक आहे? गाय हे पृथ्वी मातेचं प्रतीक आहे. नित्य जाणवीचे स्थान, काखे पुढे स्वान नित्य जाणवी स्थान. अशा प्रकारचे ते दत्त भगवंत अनुसयेच्या पोटी तिन्ही देव मिळून एका रूपात जन्माला आले. आता दत्तगुरूंनी 24 अवतार 24 गुरु केले. आपलं काय होतंय, आपण सगळे निगृत आहोत, आपल्याला गुरु करायची गरज वाटत नाही. पण थोड्या कथा कीर्तन ऐका तुम्ही. आयुष्यात येऊन निगृह होऊन कधीच मरायचं नाही, गुरुच करायचा. मग भला गुरु कसाही असू द्या, त्याच्यावर आपली फक्त श्रद्धा महत्वाची. गुरुचं शरीर, गुरुचं रूप आणि गुरुचा तुम्ही अभ्यास पाहू नका. फक्त मी अनुग्रह घेतलाय, मी तुझा झालोय, मला तुझ्याजवळ यायचंय आणि तुला मला तुझ्याच चरणाची जागा द्यायची, हा ठाम विश्वास आपला असला पाहिजे. दत्तात्रय 24 गुण केले. ते काय म्हणतात, जो जो जयाचा घेतला गुण तो तो मी गुरु केला जाण, गुरुशी आले आघातपण सर्वत्र गुरुशी. त्यांनी तुमच्यासाठी किंवा एखाद्या साधू संताला गुरु नाही केले. त्यांनी पृथ्वी आग तेज वायू आकाश पुन्हा त्यांनी असे गुरु केले. आपल्याला गुरु केलं, आपल्याला तू काय गुण घेतला, मिळालं तरी मिळालं तर खायचं, नाही मिळालं तर नाही खायचं. सर्पाला गुरु केलं, का केलं, तो एकांतात घरात राहतो, त्याला गुरु केलं. पृथ्वीला काय गुरु केलं, पृथ्वी हे क्षमाशील आहे, तिच्यावर किती खोदा खादा घाण करा काही करा, तिने आतापर्यंत मला शिक्षा केली का, म्हणून क्षमाशील हा गुण पृथ्वीकडून घेतला. पाण्याचा गुण समभाव हा गुण घेतला. पाणी कधी म्हणत नाही हा माझा मित्र आहे, त्याला पाणी म्हणून मी त्याची ताण भागवण, किंवा हा शत्रू आहे, हा विश्व आहे. बावळीची ओवी आहे, का गाडीची कृष्णा हारो, का व्याघ्रा विष होऊन मारून ते लेण्याची गा करू तोरे जैसे. पाणी म्हणत नाही की गाय आहे पवित्र आहे आणि मी तिला पाणी पाजून तिची ताण भागवण, नाही म्हणत पाणी, कारण भेदभावच नाही पाण्यामध्ये. किंवा हा वाघ आहे, हा क्रूर आहे, याला या पाण्याचं विष बनवे, नाही म्हणत. किंवा वृक्ष लावणाऱ्याला सावली देतोय, तोडणाऱ्याला सावली देतोय. ऊस आहे, ऊस, तो ऊसातला रस ज्याने ऊस लावला त्याला पण गोड आहे आणि ज्याने तो तारख्यात घातला त्याला पण गोड आहे, म्हणून तो एक गुण घेतला. आणि नंतर काय केलं त्यांनी, मेन आता तुम्हाला विस्तृत करून 2 गुरुचं वर्णन सांगते. एक कुमारिकेला गुण केलं त्यांनी आणि एक लोहाराला गुण केलं. कथा अशी आहे कुमारिकेची, हे 2 गुरु दत्तात्रयाला प्रामुख्याने आवडले. एक वेळेला त्या कुमारिकेच्या आई वडील बाहेर गावात गेले होते आणि त्या ठिकाणी एक साधू महाराज गेले किंवा दत्तात्रय भगवंत गेले.
त्यांनी सांगितलं आम्ही तुमच्या घरी अतिथी म्हणून आलोय. आई वडील पुढे ती म्हणे माझे आई वडील बाहेर गेलेले. कधी येते तर रात्री येते. रात्री येते म्हटल्याच्या नंतर मग ते आराम करायला लागले. तिला विचार पडला आता आपले आई वडील रात्री येते, घरात काहीच तयार नाही, आई यांना जेवण कशाचं बनवून. तिच्या हातामध्ये पूर्ण असा हातभर बांधल्या होत्या. तिने साडी काढायला घेतल्या. तिने असं मारलं त्या हातातल्या बांगड्याचा आवाज यायचा. तिला वाटलं आता जर समजा ह्या बांगड्याचा आवाज बाहेरच्या साडून जर ऐकला तर त्यांना समजून ही मुलगी साडी काढते म्हणून. मग ती काय करायची, एक बांगडी काढायची पुन्हा काढायची तरी आवाज येतोय, एक काढायची पुन्हा काढायची तरी आवाज येतोय. असं करत करत तिने सगळ्या बांगड्या काढल्या, एकच बांगडी ठेवली. आता आवाज येत नाही, आता एकांत आहे. कधीही साधना करायची ना साधना एकांतात घडते. आता पाहिजे कसा विक्षेप केला. मग तिला आनंद वाटला, आता आवाज येत नाही. निवांत तिने साडीचं काढण केलं. आता अनुसयाची एक कथा सांगायचं राहील. अनुसया पतिव्रता कशी होती. ती एक वेळेस साडी काढत होती आणि साडी काढत होती तेवढ्या रात्री दिवशी समोर येताना दिसली. मुसळ असं वर केलं आणि रात्री दिवशी दारात दिसली. तिने मुसळाला त्याचं वर थांब, माझे पती आले मला त्यांना पाणी द्यायचंय, त्यांना हवं नको तर विचारायचंय. ते मुसळ वरच राहिलं. आजच्या विज्ञानामध्ये कोणीही विश्वास ठेवणार नाही, पण जो विश्वास ठेवत नाही ना तो देवाचाच नाही. जो देवाचा आहे ना तो दगडावर सुद्धा विश्वास ठेवतो. ते मुसळ वरच कापत पुढं. आणि ज्या वेळेला ती पतीची सेवा करून आली आणि त्या उकळापाशी बसली तेव्हा ते मुसळ खाली आलं. अशी अनुसया पतिव्रता होती. मग नंतर संध्याकाळी आई वडील आले. त्या साधूंचा म्हणजे दत्तात्रय भगवंताचा षोडशोपचारे पूजा झाले. त्यांचे जेवणाची उत्तम अशी सोय केली, जेवले होते. नंतर पुन्हा एकांताचा घ्यायचंय तर मग काय घ्यायचंय, लोहाराला गुरु केलं. लोहाराला गुरु केलं. रस्त्याने एक राजाची मिरवणूक चालली होती. राजाची मिरवणूक अशी साधी असेल का, ढोल ताशा बँड काय जे असत एवढी गंगेबाज मिरवणूक होती. आणि हा लोहारे तो बाण तयार करत होता. एवढा एकाग्र झाला होता त्याला ती मिरवणूक गेली सुद्धा त्याच्या कानावर आवाज पडला. आणि पाठीमागून प्रधान येत होता. त्या प्रधानाला समजायला मिरवणूक कोणत्या रस्त्याने गेली. ते लोहाराचं काम चाललं होतं. मग तो गेला आणि त्याला म्हणे लोहार दादा इकडून राजाची मिरवणूक गेली का. ते म्हणे मला नाही माहिती. कसं काय माहित नाही म्हणे, तुला आवाज आला नाही का. नाही आला. ते म्हणे अरे मी प्रधान आहे राजाचा, तुझं मुंडकं उडून टाकी, खरं बोल. ते म्हणलं उडव बाबा मुंडकं उडव. पण ती जर पाहिलीच नाही तर कसं काय खोटं बोलू. एक एवढी एकाग्रता त्या लोहाराची होती म्हणून त्याला सुद्धा गुरु केलं. आता मला 24 गुरुचा विस्तार करायचा होता पण ठीक आहे. नंतर मधुमक्षीला गुरु केलं. तिच्याकडून काय गुण घेतला, संच करून ठेवला. संच करून ठेवला का तुम्ही प्राण्याला मुक्ता. मधुमक्षी काय करते, मध गोळा करते गोळा करते गोळा करते. एवढा मोठा ते पोळी तयार करते. आणि एक दिवशी तुम्ही आम्ही जातो नुसता मध नाही काढत, ते जाळूनच टाकतो. त्याच्यामध्ये किती मधुमक्ष्या करत असतील. म्हणून त्याच्यापासून गुण घेतला का बाबा आपल्याला संचय करायचा नाही, जेवढं असेल तेवढंच काम करून. अशा अनेक प्रकारचे दत्तात्रय गुरु केले आणि त्यांचा एक एक गुरु घेतला. तर आपण पण एखादा गुरु करावा, यायलाच पाहिजे. गुरु केल्याशिवाय तुम्हाला ज्ञानच नाही. आपण निर्णय ऐकतो नामदेव महाराज देवाच्या ताटात जेवत होते, 24 तास देवाजवळ होते, गप्पा गोष्टी करत होते. पण कच्चा ते कच्चा, नामा कच्चा रे कच्चा नाही गुरु का बच्चा. तो गुरुचं झालंच नाही तो पूर्ण कसा होईल. तर ते पर्यायाने नामदेवाला गुरु करावं लागलं. एकनाथ महाराज किती श्रेष्ठ येतं, किती श्रेष्ठ येतं. त्यांच्या घरी 36 वर्ष देवानी श्रीखंडाच्या रूपात सेवा केली. 12 वर्ष चंदन उगळलं, 12 वर्ष पाणी वाहिलं, 12 वर्ष कपडे धुतले आणि
गिरजाईला पूर्ण कामामध्ये मदत केली. का केली? तरी सुद्धा एकनाथ महाराज गुरु करतात. जनार्दन स्वामी दत्तात्रयाला गुरु केले. आता ती सेवा किती केली, काय केली? एकनाथ महाराजांनी जनार्दन स्वामीला गुरु केलं. आता जनार्दन स्वामीचं चरित्र इतकं सुंदर आहे ना. लहानपणी त्यांचे आई वडील वारले होते. आजी आजोबा त्यांचा सांभाळ करत होते. एक दिवशी त्यांना इतकी विरक्ती निर्माण झाली. गुपचूप ते देवगिरीच्या किल्ल्यावर निघून गेले आणि तिथे जनार्दन स्वामी त्यांना भेटले. एकनाथ महाराजांनी सांगितलं आपला इतिहास काय आहे ते. मला नाही राहायचं म्हणे संसार, मला तुमच्याजवळ राहायचं. ठीक आहे म्हणे. मग जनार्दन स्वामींनी त्यांना सगळं हिशोबाचं त्याचं काम त्यांच्याकडे दिलं आणि जनार्दन स्वामी इतकी साधना करत होते. आपल्या एकनाथ महाराज जनार्दन स्वामीला वाटते का हा माझा इतका आवडता शिष्य आहे, आता मी एक दिवस अनुभव देणार आहे. तर दत्तात्रयाने यांना भेट दिली किंवा दत्तात्रय भेटायला आल्याच्या नंतर एकनाथ महाराजांना ओळखू यावा, पण गुरु केल्याशिवाय संत देव कोणालाच ओळखवायला नाहीत आतापर्यंत. आणि मग एक दिवशी दत्तात्रय भगवंत त्या देवगिरीच्या किल्ल्यावर आले कसे मलांगाचं रूप धारण करून आले. घाणेरडं रूप, काखेत झोळी आहे, गाय बरोबर आहे, 4 कुत्रे बरोबर येतं. अशा अवस्थेत ते देवगिरीच्या किल्ल्यावर आले आणि तिथं आल्याच्या नंतर एकनाथ महाराजांनी पाहिजे एवढी किळस आली. हा कोण मलंगा आल्या म्हणे येतो. ते लांब जाऊन बसले. नंतर दत्तात्रय भगवंतांनी जनार्दन स्वामीला सांगितलं एक फुटकं पात्र एक कसलं तरी जलभरचं जनार्दन स्वामीच्या हातात दिलं म्हणे जा त्या कुत्रीचं दूध काढ. कुत्रीचं दूध काढल्याच्या नंतर अजून एकनाथ महाराज 4 पावलं पुढे गेले आणि मग जनार्दन स्वामींनी ते कुत्रीचं दूध काढलं. घाणेरडं पात्र त्याच्यात कुत्रीचं दूध. मग नंतर दत्तात्रय भगवंतांनी ते कुडून ते शिळे तुकडे आणलेले ते बाहेर काढले आणि टाकले म्हणे आता हे तुकडे त्या दुधामध्ये. अरे राम म्हणे आता तर काहीच खरं नाही आपलं, आता काय करायचं. आणि गाय कुत्रीचं दूध त्याच्यात ते पात्र इतकं घाणेरडं, हा मला इतका घाणेरडा आणि आता तो एक जीव केलाय, काला केलाय, काय करायचं. आणि जनार्दन स्वामी दत्तात्रय भगवान आवडीने खातात. आवडीने का खात होत ते जनार्दन स्वामीला माहित होतं हा भगवंत एवढा मोठा आहे, आपल्याला प्रसाद द्यायला आलाय. जनार्दन स्वामी एकनाथ महाराजांना खूप खुलवत होते. आज प्रत्यक्ष भगवंत तुझ्या समोर आहे, तुला काय ओळखायला येतात, पण नाही ओळखायलाच येत नाही देव. आणि मग या दोघांनी खाल्लं. माझं काहीतरी काम सांगितलं पाहिजे त्या रूपात कमीत कमी ते पुष्ट ताक तरी त्याच्या हातात येईल. आणि मग जनार्दन स्वामीने आवाज दिला एका म्हणून बोलायचे एका इकडी आहे. अरे तू हे खा म्हणलं का लांबच, खा म्हणलं का लांबच. शेवटचे म्हणे ताक धुवून आण. ताक धुवून आण म्हणल्याच्या नंतर आता गुरुची आज्ञा म्हणतात खायचं होतं ना, त्याची कळस आली. मग त्यावेळेला त्यांनी काय गुरुच्या आज्ञेचा विचार केला नाही. कसं असतं काम करायला जा म्हणलं का चरण कसे सोडू आणि जेवायला जा म्हणलं का आज्ञा कशी म्हणू, ही आपली वृत्ती असते. तसं हे खा म्हटल्याच्या नंतर त्यांनी काय आज्ञा पाळली नाही. पण ताक धुवून आण म्हटल्याच्या नंतर एकनाथ महाराज उठले आणि ते ताक घेतलं आणि धुवायला गेले. काय माहिती ते ताक धुताना एक कण उडाला त्यातला आणि त्यांच्या ओठावर पडला. ओठावर पडल्या बरोबर त्यांना दत्त भगवंत पुढे दिसले. दत्त भगवान की जय. दत्त भगवान दिसले आणि मग एकनाथ महाराजांना वाटलं का आपले गुरु आपल्याला खा म्हणत होते, दर्शन घे म्हणत होते. दिसल्या बरोबर दत्त भगवंत अदृश्य झाले. नंतर किती दुःख झालं. ते दुःख आपल्याला होऊ द्यायचं नाही. आपण आधीच गुरु करायचे, समोर दिसलं का आपल्याला देव ओळखायला आले पाहिजे. आणि मग दर्शन घेतलं गेले. नामदेव महाराजांना सुद्धा कित्येक रूपामध्ये देव भेटायला आले, नाही भेटले म्हणजे ओळख आली देव. एक वेळेस एकादशीचा दिवस होता आणि देव नामदेव महाराजांच्या घरी आले. असं एकदम झरझरीत ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि आले म्हणे नामा मला भूक लागली,
मला जेवायला दे. नामदेव महाराज म्हणे अहो ब्राह्मण देवता आज एकादशी, आज अन्न नाही भेटायचं, तुम्ही उपवासाचं मागा काहीतरी, मी तुम्हाला देऊ शकतो पण अन्न देणार नाही. तो ब्राह्मण एवढा गडबडा लोळायला लागला, ब्राह्मण होता तो, गडबडा लोळायला लागला, अरे माझा प्राण जाईल, अरे माझा प्राण जाईल. नाही म्हणे, प्राण गेला तरी चालेल पण मी आज एकादशीचं व्रत आहे आणि मी आज अन्न कुठल्याही देवाचा बाप आला तरी मी त्याला देणार नाही. देव काय. आणि मग देवानी लीला केली आणि आपला आत्मा काढून टाकला बाजूला. निचेष्ट तो ब्राह्मण पडला, मेला मेला मेला, जिकडं तिकडं झालं. नामदेवाकडे ब्राह्मण मेला, ब्रह्म हातेचं पातक नामदेवाला लागलं. आता ह्याला काय करा म्हणे, याला पण त्याच्याच चित्तेमध्ये टाका, त्याला जिवंत राहण्याची म्हणजे त्याची पात्रताच नाहीये, टाका म्हणे याला त्या चित्तेमध्ये. नामदेव महाराजांना काहीच वाटलं नाही त्याचं. ठीक आहे म्हणे, मी चित्तेत जाईल पण माझा नियम मोडणार नाही. नित्य नियम खूप आहे. देव म्हणतो तुम्हाला शिवे दे पण नियमाने दे. नियमात दिलेस ना ते शिवे सुद्धा मला गोड आहे. आणि मग तो ब्राह्मण मेला, चित्ता रचली, चित्तेवर त्या ब्राह्मणाला ठेवले आणि त्याला काय बोलून आणायची वेळ नाही पडली. स्वतः जाऊन नामदेव महाराज त्या चित्ते जाऊन झोपले आणि इकडं अग्नी लावायची, चित्ता प्रज्वलित करायची. चतुर्भुज रूपामध्ये देव प्रगट झाले आणि काय म्हणे माझा नामा, अरे नामा तुला मी ओळखू आलो नाही पण नामा तुझी भक्ती मात्र श्रेष्ठ आहे, पूर्ण व्हायला तुझी श्रद्धा आहे. असे मग त्या नामदेव महाराजची परीक्षा पाहिजे. नित्यनेम कसा असतो. पंढरपूरमध्ये एक कुर्माबाई नावाची स्त्री होती, तिला बाकीचं काहीच येत नव्हतं पण ती काय करायची, जेवताना कृष्णार्पण, काम करताना कृष्णार्पण, घर घातली कृष्णार्पण, सारवती कृष्णार्पण, कचरा भरला कचरा टाकायचा आहे कृष्णार्पण. आणि एक दिवशी भगवंताचं स्नान संध्या झाली, सुंदर असं भगवंताचं शृंगार केलाय आणि ही कचरा टाकायला गेलेली. तिने तिकडे कचरा टाकला आणि कृष्णार्पण म्हणल्याबरोबर तो कचरा सगळा देवाच्या अंगावर येऊन पडला. अरे हे काय झालं म्हणे, एवढा शृंगार देवाचा केला, देवाच्या अंगावर कचरा कुणी टाकला. सगळ्या पंढरपूरमध्ये शोधायला लोक निघालेले आणि मग कोणतरी सांगितलं का कुर्माबाई नावाची एक स्त्री आहे आणि ती मात्र रोज कृष्णार्पण कृष्णार्पण अशी म्हणत असते. आणि इकडे आल्याच्या नंतर ताडकन त्या कुर्माबाईच्या तोंडात त्या लोकांनी मारली. काय म्हणे, तो कचरा टाकताना कृष्णार्पण म्हणून आमच्या देवाच्या अंगावर सगळी घाट पडली. तिने माफी मागितली आणि ते लोक परत आले, पाहते तर देवाचा गाल सुटलेला आहे. मग देवाने सांगितलं मी रोज तुझे पाची पकडणं खातो, तेव्हा कृष्णार्पण म्हणून टाकतो, पूजा करते कृष्णार्पण, आंघोळ करते रोज मला त्या आंघोळ घालते कृष्णार्पण, अनेक कार्य करते ती, सगळं मी घेतो, मग कचरा का नको घेऊ. तसं मग ते देवाने सांगितलं का नित्यनेम करणाऱ्याला मी कुठं पण त्याच्या हाकेला धावतो. म्हणून तुम्ही आम्ही गुरुवर श्रद्धा ठेवायची आणि गुरु करायचा म्हणजे करायचाच. प्रत्येकाने गुरु करा, करत करा. एकादशी होत आपले वारकऱ्याचे पंचप्राण येतो, तुळशी माळ, चंदनाचा टिळा, इंद्रायणी चंद्रभागेची आंघोळ, आरती पंढरपूरची वारी, ही वारकऱ्याचे पंचप्राण येतो. हे पंचप्राण आपण जपायचे. काय अवघड त्याच्यामध्ये आहे, तुम्ही आम्ही संसारी आहोत, अनेक अडचणी आहेत संसारामध्ये आणि आपण ते भरणारे आलो नाही. तो सारखा मारले संसारातला, तो दाराच्या बाहेर पडला का तिकडे फेकायचा, सगळं तिथंच ठेवायचं आणि किती दुःख लागलं संसारामध्ये. इकडे येताना हसत यायचं आणि हसतच नामस्मरण करायचं. त्यावेळेला भगवंत आपल्याला भेट देतो आणि आपण भगवंताचे होतो. झाले का मग म्हणून तुम्ही आम्ही
भगवंतांनी दत्तात्रयाने 24 गुरु केले तर मग आपल्याला का नकोय आजपासून दत्त जयंतीच्या निमित्ताने एवढाच आपण संकल्प करू का चला काय आवडे आपण पण एखाद्या गुरुचा अनुग्रह करू. नाही तुम्हाला मोठ्या एखाद्या संतांकडे जायला भेटलं तरी पण आपल्याला जो संत जवळ आले त्याला तुम्ही गुरु माना, त्याच्याकडून तुम्ही अनुग्रह घ्याला. अनुग्रह काय आवडे रामकृष्ण आहे आणि हाच आपल्या जीवनाचा उद्धार करेल. म्हणून अनुग्रह घ्या. भगवंताने सांगितल्याने आपण जीवनात उतरवा. विठ्ठल मात्रा घ्यावी त्यांनी पत्नी सांभाळली एवढीच पत्नी सांभाळली. बाकीच्या धर्मावर पाना किती कडक नियम येतं, किती कडक नियम येतं. आपण एकादशी करतो दिवसभर घालवासारखं करतो. असा नियम नाही सांगितलं आपल्याला तुम्ही आंघोळ करा. आता आपण पाळला पाहिजे पण असं कुठं नाही सांगितलं का आंघोळ करायच्या आधी तुम्ही खाऊ नका, आंघोळ करायच्या आधी तुम्ही जप करू नका, शिवा वाचन करू नका. आपण नेम पाळतो तो भाग वेगळा. आता काकडा कित्येक लोक बिगर आंघोळचा काकडा करते मग त्यांना पाप लागतं का? आपल्या संप्रदायामध्ये कुठलाच नेम करत नाही. म्हणून आपल्याला आपला संप्रदाय इतका सोपा आहे, इतका सोपा आहे, काहीच हरकत नाही. म्हणून आजच्या या पुण्य पवित्र दिवसाच्या निमित्ताने आपण सद्गुण करावा, अनुग्रह घ्यावा आणि आपल्या कुळाचा उद्धार करावा. आपला एकट्याचा कधीच उद्धार होत नाही. आपण नेहमी ऐकतो कोळी कन्या पुत्र होती ते सात्विक मुलगी 24 कुळाचा उद्धार करते आणि म्हणून तिने तिचं माहेर पण उधारून नेलं पाहिजे आणि सासर पण उधारून नेलं पाहिजे. ऐसा पुत्र देई मुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा, ऐसी कन्या देई नरी जैसी मुक्ता जनाबाई सारखी मुक्ताबाई सारखी मुलगी आपल्या पोटाला यावी आणि बळीराजासारखा पुत्र आपल्या पोटी जन्माला यावा. का बळीराजाचं नाव काय घेतलं मी? त्या बळीराजा दैत्य होता पण त्याच्यापुढे देवाने असा हात पसरला होता. ज्या वेळेला बळीराजाला देवाने कथा येते 3 पावलं जमीन मागितली होती, 2 पावलं त्यांनी निरंतर रूप धारण केलं आणि स्वर्ग मृत्यू घेतला. आता 3रा पाऊल दूर ठेवायचा ठेव माझ्या डोक्यावर. पाताळात लावलं बळीला तेव्हा त्याची आई बळीची आई काय बोलते? अच्छा हुआ सती नाही गई विरोचन के साथ. म्हणजे बळीराजाचे वडील वारलेले होते तेव्हा सती जाण्याची प्रथा होती. जसं जिजामाता सुद्धा सती का नाही गेली? शिवाजी राजा घराचा होता केला म्हणून सती गेली नाही. तसं बळीराजाची आई त्यावेळेला सतीची प्रथा असून सुद्धा सती गेली नाही. का तर मला माझा मुलगा घडवायचा आहे. तर त्यावेळेला ती बोलते अच्छा हुआ सती नहीं की विरोचन के साथ ऐसा पुत्र पैदा किया. प्रभू बसले हात देवानी माझ्या पुढे हात पसरावा आणि भीक मागावा बस माझ्या जन्माचं सार्थक झालं. असा पुत्र पैदा करा आणि त्याकरता आईने सुद्धा खूप करायचं असतं. शिवाजी जन्मावा पण शेजाऱ्याच्या घरात कधीच नसतो जन्म. त्या आईने तितके पथ्य पाळले पाहिजे. आपला मुलगा जर कृष्ण व्हायचा असेल तर तुम्हाला यशोदा व्हायचे. आपला मुलगा जर शिवाजी व्हायचा असेल तुम्हाला जिजाऊ व्हायचे. आपला मुलगा राम व्हायचा असेल तुम्हाला कौशल्य बनायचे. आपला मुलगा देशभक्त व्हायचा असेल तर भगत सिंगाची आई बनायचे. एवढं आजच्या याच्यावर घेऊन जा आणि झालेली सेवा मी दत्तात्रय भगवंताच्या चरणी समर्पित करते. माझे गुरुवर्य स्वानंद सुखनिवासी ब्रह्मलीन वेदांतचार्य महामुनी तुकाराम शास्त्री तसेच मला हे जे बाळकडून माझ्या आईवडिलांकडून मिळालेलं आहे त्या माझ्या पुण्य पवित्र आईवडिलाच्या चरणी तसंच तुमचा सर्व सज्जन श्रोत्यांच्या चरणी मी माझी ही प्रवचन पुष्प तुमच्या सर्वांच्या चरणी समर्पित करते आणि माझ्या वाणीला इतर पूर्ण लाभ देते. येऊन ते पडते अधिक ते सरते करुणी घ्यावे म्हणते विनवितो असे माझं का भोगडा बोली का वाकुड्या विचवत आली सोज करुणी मावली विजय जेवी. त्याप्रमाणे आईच्या पुढे मुलगा कसाही बोलला कसा वाकडं तिकडे चालला तरी आई त्याच्यावर प्रेम करते. या न्यायाने मी जे काही बोलले असेल ते माझ्या सद्गुरूचं आहे, ग्रंथातलं आहे, संतांच्या तोंडातलं आहे. हे मी सगळं उष्ट खाल्लेलं आहे. माझं स्वतःचं काहीच नाही.
हे ते घडेला बोलणं उच्चिष्टाचे आपल्याला संतांची सेवा करायची म्हणजे काय करायचंय त्याच्या हातपायचे पण बसायचं नाही त्यांनी जे आपल्या करता ठेवले ना त्याचा अनुकरण करायचंय तसं हे ग्रंथातलं आणि संतातलं आणि चुकून माझ्या मातातलं जरी पूर्ण त्याच्यात आलं असेल तर मला आपल्या विशाल अंतकरणाने माफ करावे एवढीच विनंती आहे. रामकृष्ण हरी. जय जय जय.